नारायण नारायण। प्रणाम प्रभू। प्रभू, तुळजा देवींवरचं संकट टळलेलं आहे। अहो, योगेश्वरी देवींनी त्या महाभयंकर विषगर्भ असुराचा अंत केलाय। नारायण नारायण। आम्हाला त्याची कल्पना आहे। देवींनी अष्टदिशा बंधन साकारताना अशा काही देवींची साथ मिळवली आहे की यात त्यांना यश मिळणार, यात काही शंकाच नाही। नारायण प्रभू, अगदी योग्य बोललात। आता महिषासूर काहीच करू शकणार नाही। प्रभू, आता आपल्या आणि तुळजा देवींच्या विवाहाच्या सोहळ्यामध्ये कोणतंच विघ्न येणार नाही। नारायण। होय देवर्षी, आता सारं काही सुरळीत पार पडावं अशीच अपेक्षा आहे। आजपर्यंत मी तुळजाला जे हवं ते सगळं दिलं। तिने मात्र मला नेहमीच एका सेवकाचा दर्जा दिला। परंतु आता बस, मलाही देवत्व हवंय। आता मी सूड घेणार। प्रभू, काय झालं? एक विचित्र दृष्टांत। नारायण। देवींच्या अतिशय जवळची कोणीतरी व्यक्ती त्यांच्या विरोधात जाणार आहे। नारायण। ह्याचा नेमका अर्थ काय आहे आणि आदिशक्तीच्या खेळात ह्याचं नेमकं स्थान काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला शोधून काढायलाच हवीत। नारायण नारायण। तुम्ही आजही आदिशक्तींना भेटायला आला असाल, पण ते आजही इथे नाहीये। आज आम्ही आदिशक्तींना नाही तर तुम्हालाच, मूळ मायलाच भेटायला आलो आहोत। मग तुमचं स्वागत आहे। या, आसन ग्रहण करा। देवी, आम्हाला एक विचित्र दृष्टांत झाला आहे। तुळजा देवींची अतिशय जवळची एक योगिनी आहे, तिच्याबद्दल आजपर्यंत मी तुळजाला जे हवं ते सगळं दिलं। तिने मात्र मला नेहमीच एका सेवकाचा दर्जा दिला। परंतु आता बस, मलाही देवत्व हवंय। आता मी सूड घेणार। ह्याचा काय अर्थ असेल देवी? तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ काय असेल? तेच तर आम्हालाही कळत नाहीये देवी। आम्हाला हे सारे गूढ आणि अनपेक्षित वाटते आणि म्हणूनच आम्ही त्याची उकल करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत। तुम्ही तर साक्षात महादेव आहात, त्रैलोक्याचे स्वामी आहात। इतर देवांना जे दिसू शकत नाही ते तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने पाहू शकता। तुम्हाला कळण्याने असं शक्य नाही। तुम्हाला जो अर्थ कळतोय तो तुम्हाला कळून घ्यायचा नाहीये, एवढाच याचा अर्थ। पद्मा जितकी देवींच्या जवळची आहे तितकीच ती तुमच्याही जवळची आहे। तुम्ही म्हणताय ते काही अंशी खरं आहे देवी, परंतु पद्मा असा काहीतरी वेगळा विचार करत असेल यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाही। असं का? ती एक योगिनी आहे। तिच्याकडे युद्धकलेसह अनेक अद्भुत शक्ती आहेत। मनात आणलं तर ती काहीही करू शकते। परंतु ती देवींची निस्सीम भक्त आहे, ती असं कधीच करणार नाही। मग तुम्ही इथे का आलात? तुम्ही हरलात महादेव। थांबा देवी। मूळमाया, आम्ही इथे का आलो आहोत आणि आमच्या मनात काय प्रश्न आहे हे आपण जाणताच। त्या दृष्टांताचा अर्थ आम्हाला एवढा गोंधळात का टाकतोय हे मात्र आम्हाला कळत नाही। हे असं का होत आहे?
कधी कधी आपण समस्येच्या इतक्या जवळ असतो की आपल्याला त्याचा उपाय सापडत नाही. त्यामुळे तुम्ही याचा मार्ग सोडा. हा प्रश्न तुळजाने सोडवण्याचा आहे. तुम्ही या प्रश्नाची काळजी करू नका. परंतु तुळजा देवी तर पद्माच्या सखी आहे. ते या प्रश्नाच्या अधिक जवळ आहे. त्यांना उपाय सापडेल. ती या प्रश्नाच्या जेवढी जवळ आहे त्याहून या प्रश्नाचं उत्तर तिच्या जास्त जवळ आहे. योग्य वेळी ते तिला सापडेल. देवादिदेव महादेवा, मी आपल्या पुढे नतमस्तक आहे. निमंत्रण पाठवून आपण मला बोलवून घेतलं. काय आज्ञा आहे? दैत्यगुरु, आम्हाला या प्रस्तावित युद्धाची आणि त्यातून होणाऱ्या परिणामांची चिंता आहे आम्हाला. आणि त्यासाठी आम्ही आपल्याला इथे बोलावून घेतले आहे. ही आदिशक्तींची योजना असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला तरी हे युद्ध थांबणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु महिषासुराचा प्रत्येक डाव या युद्धाला अधिक तीव्र बनवू शकतो. आम्हाला केवळ एकच गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे त्याने हे युद्ध नीतीने लढावं. त्याने जर पुन्हा कपट नीतीचा मार्ग अवलंबला तर केवळ त्याचाच नाही, संपूर्ण असुर कुळाचा भयावह विनाश होईल. आणि मग ते कोणीही थांबवू शकणार नाही. कोणीही. आम्ही त्यांचे पती असल्या कारणाने आम्हाला देवींची अधिक चिंता वाटते. परंतु त्याच वेळी आम्हाला हे देखील माहिती आहे की देवींच्या अवतीभोवती त्यांची काळजी करणारे, त्यांची चिंता करणारे अनेक लोक आहेत. आणि त्यात पद्मा अग्रणी आहे. प्रभू, प्रणाम. नारद मुनी आत्ताच येऊन एक अशुभ वार्ता देऊन गेले आहेत. घात झालाय. काय घडलंय आणि कोणती अशुभ वार्ता? आणि देवर्षी असे इथे येऊन आम्हाला न भेटता गेले, याचा अर्थ काहीतरी विचित्रच आमच्या कानावर पडणार आहे. कोणाचा घात झालाय? काय म्हणाले देवर्षी? तुळजा देवींचा ओवाळण्याचा विधी सुरू होता. त्याच वेळी देवींवर हल्ला झाला. हल्ला झाला? काय घडलंय नेमकं? आणि देवी कशा आहेत? त्या सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये. पण अरे तिथे त्यांना ओवाळण्यासाठी 5ही देवी एकत्र आल्या होत्या. तसं असताना देखील देवींवर हल्ला झालाच कसा? आणि मला सांग, हल्ला कुणी केला? हल्ला कोणी केला आम्हाला समजायला हवंय. पद्महंसाने. आपल्याला तातडीने तिथे जायला हवं. नंदी, चल. कोण आहेस तू? थांब पद्मा.